1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डोळे पूर्णपणे स्क्वीज करायचे. उघड झाप ज्याला म्हणतो ना, डोळे बंद करतो आपण उघडतो, तर त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि थोडं बंद करताना स्क्वीज करायचं, डोळ्यामध्ये थोडासा दाब द्यायचा. अप, ओपन, देन क्लोज. उघडायचे, बंद करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करा. टर्न व्हायचे तुमच्या डाव्या बाजूने. ओके, दोन्ही पाय सरळ करा. अँकल मूवमेंट करायचं. ओके, आपल्या अँकल मूवमेंट करायचं. अँकल मूवमेंट करताना पहिले काय करायचं आहे, गोलाकार फिरवायचा, रोटेट करायचं. करेक्ट. उजव्या बाजूने गोलाकार फिरवा. अँकल मूवमेंट. 1 2 दोन्ही पाय सोबतच, दोन्ही पाय सोबत ठेवा. वेळ वाचवायचा आपल्याला. जमिनीवर दोन्ही पाय जमिनीवरच ठेवायचे. टाचा जमिनीवर ठेवा. आता मी फक्त हाताच्या सहाय्याने तुम्हाला दाखवतो. ओके, 1 2 3. पूर्णपणे पाय गोलाकार फिरवायचे आहे. स्टार्ट. 1 2 3 4 5 6. चेंज. दुसऱ्या बाजूने 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता दोन्ही पंजे जे आपले पायाचे समोर आणि मागे घ्यायचे, समोर आणि आतमध्ये घ्यायचे. ओके, 1 2 3. गुडघे खालीच ठेवायचे, गुडघे वर नका उचलू. 2 3 4 5 6. आतमध्ये घ्यायचा पूर्ण. 7 8 9 10. आता पुन्हा गोलाकार फिरवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता दोन्ही पाय वगैरे बेंड करूया. ओके, आता दोन्ही पाय वगैरे बेंड करायला टेबल टॉप पोझिशन असतात. दिसतं सगळ्यांना मी? फक्त आजूबाजूला बघून घ्यायचं. हाताची जी बोटं आहे ते आतमध्ये ठेवायचे आणि कडवारपणे दोन्ही पाय वगैरे बेंड करायचे. दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि कडवारपणे कमरेला वर उचलायचं आहे. अप डाऊन. पुन्हा वर उचला. 1 2. दोन्ही पाय वगैरे बेंड करा आणि दोन्ही पाय अंतर ठेवा. अंतर ठेवा. पायाचं अंतर ठेवायचं. गुडघ्यापासून ते खांद्यापर्यंत शरीर सरळ ठेवायचं आहे. 1 अप डाऊन, अप डाऊन, अप. हळू करा, झटक्याने नाही करायचं. हळू हळू हळू. अप डाऊन. थोडंसं पायदल करा. थोडंसं पायदल. हां, अजून अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. होल्ड करा का, होल्ड करा. ठीक आहे का? खांद्यावरती ताण येतोय का? हां, दुसरा थोडं अप. होल्ड करा. 10 सेकंद होल्ड करा. 1 2 3 4 5 6. होल्ड करा, होल्ड करा. थांबायचं आहे, होल्ड करायचं आहे. 7 8 9 10. श्वास सोडत कमरेला खाली घ्या. पुन्हा एक वेळा होल्ड करायचं आहे 10 सेकंद. अप. 1 2 3 4 5. आवाज येतोय माझ्या तिथे शेवट? 7 8 9 10. श्वास सोडत कमरेला खाली घ्यायचा आहे. आता दोन्ही पाय सरळ करा. आता पश्चिमोत्तानासन करायचं आहे. पश्चिमोत्तानासन म्हणजे काय? दोन्ही हाताने आपल्याला पायाला पकडायचं. आपली पुढची बाजू जी आहे ती पूर्व आहे, मागची बाजू जी आहे पश्चिम आहे. मागच्या बाजूवरती ताण येतो म्हणून त्याला काय म्हणताय? पश्चिमोत्तानासन. तानासन म्हणजे हेच नाही, स्ट्रेच होतं. ओके, आता काय करायचं आहे? दोन्ही पाय सरळ ठेवा. पाठीचा कणा सरळ ठेवा. दोन्ही हात कमरेच्या शेजारी ठेवायचे आहे. श्वास घेत दोन्ही हात वर उचलायचे आहे. पूर्ण वरती घ्यायचा. गळ्याला वरती उचलायचं आहे. पाठीचा वरती. श्वास सोडत कमरेचं खाली वाकायचं आहे. दोन्ही हाताने पायाचे अंक पकडायचे आहे. समोर 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 पकडा आणि दोन्ही हाताने पायाचे अंक पकडून होल्ड करायचं आहे. मान खाली घ्या.
दाबा, होल्ड करा. पाठीचे साईडची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते, त्याचबरोबर रक्तसंचालनास आपल्याला मदत होते. होल्ड करायचं, फक्त 15 सेकंद होल्ड करायला. 1 2 3 4 गुडघे बेंड नाही करायचे. पेशंटला पकडले तरी चालेल, शॉर्ट कट करू नका. 10 सेकंद फक्त. 1 2 नॉर्मल श्वासाची गती संतपणे चालू ठेवायची. होल्ड करायचं नाही श्वासाला, फक्त 5 सेकंद. ताण येतोय का मांड्या घोगऱ्यांवरती, कमरेवरती बघा, कमरेवरती ताण येतोय. मागे नाही बघायचं. श्वास घे, दोन्ही हात सरळ वर, श्वास सोडून दोन्ही हात खाली. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा, दीर्घ श्वास घ्या.